सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्याला रात्रभर मुसळधार पावसाने झोडपले। विजांच्या प्रचंड कडकडाटासह शहरातील अनेक भागात रात्रभर तुफान पाऊस सुरू होता। त्यामुळे शहरातील अनेक भागातल्या नागरी वस्तीत पाणी शिरले। पाहूयात या संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट। सोलापूरला जोरदार पावसाने झोडपलं। शहरातील अनेक भागात रात्रभर तुफान पाऊस। शहरासह अक्कलकोट मध्ये मुसळधार पाऊस। सोलापूर शहरातील अक्कलकोट रोड, मल्लिकार्जुन नगर, जुनावाडा, घरकुल, मित्रनगर, शेळगी यासह अनेक भागात मुसळधार पाऊस पडला। नागरिकांच्या घरात 2 ते 3 फूट पाणी शिरल्याने रात्री लोकांची मोठ्या प्रमाणात तारांबळ उडाली होती। तर अक्कलकोट तालुक्यातील वागदरी, किणी, बोरगाव, शिरशी आदी गावात मुसळधार पावसामुळे शेतीसह नागरिकांच्या घरांचं मोठं नुकसान झालंय। मुसळधार पावसामुळे नाले तुडुंब भरल्याने नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। त्यामुळे घरातील संसारोपयोगी साहित्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांनी रात्र अक्षरशः जागून काढली। तर इथं पाणीचा तर आम्हाला लई त्रास आहे। तर हमेशा पाऊस आला की येच बोम असतं। आता 30 ते 35 वर्ष झालं आम्हाला येच त्रास आहे पाण्याचं, आणि झोप येत नाही। काय पण हे पाणी कवा शिरतंय कवा नाही ते माहीतच पडत नाही। सगळं घरातले पूर्ण माल पूर्ण सत्यानाश झाला आमचं, पूर्ण भिजून। आमच्या गल्लीत टोटल 12 गाड्या वाहून गेले, अनेक रिक्षा पालट्या पडल्या। आमच्या घरात पण गुडघेपर्यंत पाणी आले। पूर्ण पलंग सगळं भरले आणि घरात 2 सिलेंडर आणि फ्रीज असं पाण्यात वाळत जात होते। पाण्यातच उभारून पूर्ण रात्र काढावं लागते। जोपर्यंत पाणी उतरत नाही घरातलं पाणी जात नाही। घरातलं पाणी शिरल्यामुळं घरातले सर्व अन्नधान्य वगैरे सर्व नुकसान होत आहे अन्नधान्यांचं। सोलापूर शहरात 118 मिलीमीटर पाऊस पडल्यामुळे नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। पालिका प्रशासनाकडून योग्य ते उपाययोजना सुरू करण्यात आलेत। यावेळी पालिका आयुक्तांनी पावसामुळे बाधित भागांचा दौरा करून नागरिकांशी संवाद देखील साधलाय। मोठ्या प्रमाणावर पाणी जमा झालेलं आहे आणि सुदैवाने आता सकाळपासून पाऊस थांबलेला आहे। तर आमच्याकडून प्रयत्न सुरू आहेत, परंतु जसं पाणी ड्रेन कमी होईल काही लोकांच्या घरात पाणी गेलेलं आहे। तर या ठिकाणी आम्ही पंचनामे करण्यासाठी सुद्धा जिल्हाधिकारी महोदयांची जी यंत्रणा आहे त्याच्यामार्फत पंचनामे करून जे काही त्यांचे लाभ वगैरे असतील ते देण्याची कारवाई करण्यात येईल। सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्याला पावसानं झोडपलंय। अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरात आणि शेतकऱ्यांच्या शेतीत पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झाले। या अतिवृष्टीची आणि नुकसानीची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आली असून मुख्यमंत्री यांनी मदतीचं आश्वासन दिलं असल्याचं भाजपाचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सांगितलं। माझं माननीय मुख्यमंत्री महोदयांशी यासंबंधित बोलणं झालेलं आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केलेलं आहे की सर्वांना ज्यांचे नुकसान झाले त्या सर्वांना मदत करण्याचं आश्वासन माननीय मुख्यमंत्री साहेबांनी दिलेलं आहे। मला नागरिकांनाही आवाहन करायचं आहे, आपण अशा वेळी थोडं नदी काठी किंवा पूल जिथं पाणी वाहत आहे अशा ठिकाणी जायचं टाळावे आणि निश्चिंत राहावे। प्रशासन सरकार आपल्यासोबत आहे। सोलापूर शहरासह अक्कलकोट तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपल्यानं शेती पिकांसह शहरातील अनेक भागातील घरांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। त्यामुळे तात्काळ राज्य सरकारनं मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात येते। वसीम अत्तार, लोकशाही मराठी, सोलापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।